मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या. आज आपण परमार्थप्रेमी प्रकाशराव पाटील कुप्पा येथे त्यांच्या निवासस्थानी आहोत. आजच्या हरिभक्तपरायण रामायणाचार्य श्रीराम महाराज शेळके आणि आम्ही आजच्या भेटीचं प्रयोजन असे की कोल्हापूर येथे भटवाडी येथे परवाला म्हणजे 23 एप्रिलला जगद्गुरु तुकाराम महाराजांची जी साधना भूमी आहे, भामचंद्र भंडारा घोराडेश्वर या संत भूमीचं संरक्षण झाले पाहिजे, त्यासाठी एक चिंतन बैठक आम्ही आयोजित केली आहे. आज संप्रदायामध्ये अनेक उलटसुलट चर्चा होत आहेत. राष्ट्रवादी पक्षाचे कोणीतरी लवंडे नामक ग्रहस्थानी संप्रदायातील अशा उच्च कोटीतल्या आमच्या संत महात्म्यावर विभूती केली आणि त्यांनी 20 महाराजांची यादी जाहीर केली, ज्याच्यात परमपूज्य भास्कर गिरी महाराज असतील, परमपूज्य संजय महाराज पाचपोर असतील आदी करून या संतांच्या बद्दल ही वारकरी संप्रदायातील घुसखोरी मंडळी आहेत असे विधान केलं. अखिल भारतीय वारकरी मंडळाचा राज्य प्रमुख म्हणून मी याचा जाहीर निषेध करतो. आणि या जी काही 20 मंडळींच्या बद्दल यांनी अधोरेखित केली आहे की ही घुसखोरी करणारी मंडळी आहेत. या मंडळींच्याकडून सुद्धा आमची एक माफक अपेक्षा आहे की आपण जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या ग्रंथाला मानणारे आहोत, गाथ्याला मानणारे आहोत. ही मंडळी काय बोलली यापेक्षा आमच्या साधना भूमीच्या रक्षणार्थ आपण आपल्या गड परंपरेनं फड परंपरेनं संत संरक्षण समितीला अर्थात या चळवळीचे जे प्रणेते तुकिया भक्त यांना आपण समर्थ साथ दिली पाहिजे. मराठा महासंघ आपल्या पाठीशी समर्थपणे उभा राहील एवढी ग्वाही देऊन आमचे राज्य प्रवक्ते श्रीराम महाराज शेळके यांना मी विनंती करतो की या प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमो सद्गुरु तेवकट नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकृती. आज आपले कुप्पा या ठिकाणी पाटील यांच्या निवासस्थानी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. अखिल भारतीय मराठा महासंघाच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही एकत्र आलेलो आहोत. आज आपल्या हिंदू धर्माचं संरक्षण करणारी, हिंदू धर्माला पुष्टी देणारी काही साधू संत मंडळी आहेत. वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व आहे की हरिभक्तीपरायण संजय महाराज पाचपूर, हरिभक्तीपरायण भास्करगिरी महाराज संस्थान देवगड, हरिभक्तीपरायण बंडा तात्या कराडकर, हरिभक्तीपरायण शिवणीकर महाराज अशी काही थोर मंडळी की ज्यांनी आपलं संपूर्ण जीवन वारकरी संप्रदायाला समर्पित केलेलं आहे आणि आपल्या प्रपंचावर शून्य घातलेलं आहे. आणि असे साधू जगाच्या कल्याणाकरता समाज प्रबोधन करत फिरत असतात. आणि अशा साधूला कोण हा लवंडे नावाचा ग्रस्त एका पक्षाचा कार्यकर्ता आणि तू त्यांना बदनाम करू पाहतो, त्यांना एक प्रकारचे घुसखोर म्हणतो ही फार मोठी शोकांतिका आहे. तुम्ही तुमचं राजकारण तुमच्या जवळ ठेवा, तुमची गडबाजी तुमच्या जवळ ठेवा, पण त्याला वारकरी संप्रदायामध्ये आणू नका. हे मी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या आध्यात्मिक आघाडीचा राज्य प्रवक्ता या नात्याने सांगू इच्छितो. आणि आपण जे महाराज लोकांवरती हे आरोप केले की हे राजकारण करतात, हे बीजेपीला जोडलेले गेलेली माणसं आहेत, हा तुमचा गोड गैरसमज आहे. आम्ही कुणाच्याच पक्षाचे नाही, आमचा एकच पक्ष आहे. पांडुरंग आमचा नेता आहे आणि जगद्गुरु तुकोबाराय, नामदेवराय, जनाबाई, सावताबाबा, चोखोबा महाराज हे जे संत आहेत हे आमचे महान दर्शक आहेत. आणि आशांची आम्ही पाईक आहोत. या ज्या मंडळीचा या व्यक्तीने घुसखोर असा घोष केलेला आहे त्या साधूचा जर विचार केला तर त्यांचं आपल्याला मार्गदर्शन आपण घेतलं तर पोट कल्याण होईल अशा प्रकारची मंडळी आहे. आणि अशा महात्म्यांना असा दोष दिल्यामुळे मी त्या कोण लवंडे नावाचा ग्रस्त आहे त्याचा जाहीर निषेध करतो. आणि त्याला जाता जाता सांगतो, बाबा हे तुझं सत्र थांबव, नसता जर का वारकरी संप्रदायाच्या मनात आलं तर जे सरळ झेंडे आहेत ती उलटे होऊन तुमच्या तोंडावर पडल्याशिवाय राहणार नाही ही सूचना करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. रामकृष्ण.
तुम्ही बोला. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः. माझे गुरुवर्य आदरणीय माऊली महाराज चाकरवाडीकर यांचं पुण्यस्मरण करून आता जो हा विषय या महाराजांनी सांगितला त्याबद्दल माझं असं मत आहे की आपण सर्वांनी मिळून जे आपण वारकरी म्हणून घेतो त्या सर्वांनी हे भामचंद्र डोंगर कसा वाचला पाहिजे याबाबत आपण स्वतः सहभाग घेऊन समाजात प्रबोधन केलं पाहिजे. आणि हे जे टीका करणारे कुठल्या पक्षाची मंडळी आहेत त्यांचा तर आपण निषेध करतोच, पण अशी टीका न करता जे काही तुम्हाला मदत करता येईल ती मदत करा, नसता शांत राहा एवढी त्यांना विनंती करतो. आणि या कामात मी स्वतः सक्रिय सहभाग घेईल एवढा शब्द देऊन मी माझे 2 शब्द संपवतो. रामकृष्ण हरी.